नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 25. रॉकी घरी आला. त्याच्या रूममध्ये गेला, बेडवर बसला. गौरी किती सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज होता. तिच्या घरात सगळे किती प्रेमळ लोक आहे. शांता आजी, आजी, आजोबा, मंदार, गौरी सगळेच चांगले आहेत. रॉकी मनातच विचार करत होता, किती छान घर आहे हे. आजी किती गोड आहेत, त्यांना भेटायला मिळालं तर किती बरं होईल. दरम्यान साहिल काजल बोलणे कॉलवर वाढत चालले होते. कधी सकाळी शुभेच्छा, कधी रात्रीच्या गप्पा. दोघांच्याही एकमेकांची सवय झाली होती. रिद्धी आणि वीरेन पण एक दिवशी बाहेर भेटले. थंड वाऱ्यात दोघांनी कॉफी घेत बसले आणि मस्त गप्पा मारल्या. रिद्धी हसत म्हणाली, कधी कधी साध्या गप्पांमध्ये किती शांतता मिळते नाही का? वीरेन तिच्याकडे बघत म्हणाला, हो. आणि काही लोक भेटले की दिवसच सुंदर होतो. दोघं मस्त फिरून घरी निघून जातात. रॉकी मंदारच्या ऑफिसमध्ये येत असे. मग गौरी सोबत तो हसत खेळत बोलायचा. मंदारलाही तो आवडायचा. रॉकी कधी घरीही यायचा. शांता आजीला बाहेर फिरायला न्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. कधी मंदिरात घेऊन जायचा, कधी त्याच्या आवडीच्या मिठाई आणायचा. घरातले सगळे त्यांच्या चांगलं समजत होते, पण रॉकी मन मात्र दुसरीकडेच होतं. तो गौरीकडे आकर्षित होत होता. गौरीला मात्र याच्याबद्दल काहीच वेगळं वाटत नव्हतं. काजललाही रॉकी आवडत नव्हता, पण ती काही बोलत नव्हती. कधीतरी तो पकडला जाईल तेव्हा त्याला सोडणार नाही. दिवाळी जवळ येत होती. घरभर स्वच्छतेची लगबग सुरू होती. मंदार, गौरी, साहिल सगळे कामात गुंतले होते. सरिता आणि इंदू शॉपिंग करून आल्या होत्या. त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काही घेतले होते. मिठाया, कपडे, सजावटी वस्तू घेऊन आल्या होत्या. सगळ्यांना देऊन टाकल्या. गौरीसाठी त्यांनी एक सुंदर साडी आणली होती. नाजूक रेशमी, त्यावर सोनेरी बॉर्डर. ती साडी पाहून गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, ही साडी तर अगदी माझ्या मनासारखी आहे. ती अंगावर टाकून बघत होती. तिला साडी खूप आवडली होती. आई, आपण दिवाळीचा फराळ करायचा का? गौरीने विचारले. गौरी, खूप फराळ बनवावा लागेल ग. आपण एवढा कसा बनवणार? सरिता म्हणाल्या. आपल्याला दोघं ऑफिसमध्ये स्टाफला द्यावा लागेल. विनायक म्हणाले. बाबा, आपल्या कॅन्टीनचं काम करत आहेत ना त्या बायका, कॅन्टीन मध्ये ठेवल्या आहेत त्या, त्यांचा एक ग्रुप आहे. 20-25 बायका आहेत त्या ग्रुपमध्ये. आपण त्यांना घरी बोलवा तर त्यांना ऑर्डर देऊ. मी घरात पूजेसाठी लागणारा सगळा फराळ करेल. पूजेला माझ्या हातचं नैवेद्य दाखवेल. चालेल का? गौरी म्हणाली. तुला काही मदत, तिला त्या बायका ग्रुप आहे म्हणून तू नक्कीच जास्त फराळ बनवशील. आम्हाला सगळं खाऊ घालशील आणि पुन्हा नवीन बनवावं लागेल तुला. विनायक हसत म्हणाले. बाबा, कितीही फराळ बनवू शकते, गौरी आत्मविश्वासाने म्हणाली. गौरी, पूजेपुरताच कर, जास्त करू नको, आजी म्हणाल्या. आम्ही थोडं थोडं खाऊ, आजोबा हसत म्हणाले. मी तुला मदत करतो, तू चकली बनव, मला चकली खायची आहे, साहिल म्हणाला. वहिनी, मी पण मदत करेल, रिद्धी म्हणाली. कोणाला मदत करत आहे मला सांगा, मी पण मदत करतो, रॉकी घरात येत म्हणाला. वहिनी चकली बनवणार आहे, तू मदत करणार का? साहिल रॉकीकडे रागात पाहत म्हणाला. साहिलला माहिती होतं रॉकी घरातले काम करणार नाही. कशाला घरी बनवायचं, बाहेर मिळतं ना तिथून घेऊन जायचं, रॉकी म्हणाला. मला घरची बनवल्याची आहे, गौरी शांतपणे म्हणाली. मंदार गौरीकडे गेला. गौरी, जास्त त्रास घेऊ करू नकोस, मी तू पण तुला मदत करतो, मंदार म्हणाला. रिद्धी गौरीकडे आली. मी पण मदत करते, ती म्हणाली. साहिल त्याच्या जवळ गेला. मी पण तुला मदत करेल. त्यांची चर्चा आणि हसणं चालू झालं. काय पागल लोक आहेत, फराळ घरात करत आहेत. गौरीला किती त्रास होईल, मी पण मदत करायला येईल. तिला त्रास झाला तर मला आवडणार नाही, रॉकी मनातच विचार करत होता. थोडा वेळ थांबून रॉकी घरी निघून गेला. साहिल रूम मध्ये गेला. घरात खूप छान वाटत होतं, पण रॉकी सारखा घरात येतो हे मला अजिबात आवडत नाही. तो काही चांगला वाटत नाही, साहिलच्या मनात विचार करत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. साहिलने पाहिलं तर काजलचा कॉल आला होता. साहिलने लगेच कॉल घेतला. हॅलो काजल, साहिल म्हणाला. हॅलो, काजल म्हणाली. काय करत होतीस, साहिलने विचारलं. आई यादी बनवत होती, फराळ करायचा आहे, तुम्हाला काय आवडतं, काजल म्हणाली. आता वहिनी चकली बनवायला सांगत आहे, साहिल म्हणाला.
गौरी खूप छान चकली करते. मी तुम्हाला लाडू करू का? काजल म्हणाली. तू बनवणार आहेस का? साहिलने हसत विचारलं. करून बघणार आहे. आले पाहिजे ना? काजल म्हणाली. आपल्याकडे नोकर आहे. तू काळजी करू नकोस, साहिल म्हणाला. नोकर असू द्या, पण आले पाहिजे ना, म्हणून आईकडून शिकून घेत आहे, काजल म्हणाली. दोघही हसले. त्यांच्या गप्पा बराच वेळ चालल्या. नंतर त्यांनी कॉल कट केला. गौरी आणि मंदार गॅलरीत बसले होते. थंड वारा वाहत होता. दिव्यांच्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. छान चांदणे पडल्या होत्या. आज चंद्र पण होता. छान त्यांचा प्रकाश पडला होता. गौरी त्याच्याकडे बघत होती. मंदार आला. गौरी सोबत बोलायला लागला. गौरी, तू फराळ का बनवलास आहे? आपण बाहेरून आणला असता ना, मंदार म्हणाला. बाहेरचं काय असेल, मला बनवायला आवडतं. जास्त नाही बनवणार. जेव्हा बनवेल तेव्हा ऑफिसला येणार नाही, घरीच राहील. जास्त त्रास करून घेणार नाही, गौरी म्हणाली. मंदार तिच्याकडे पाहत हसला. गौरी, तू ना सगळ्यांचाच विचार आधीच करते. तुला स्वतःसाठी पण थोडा वेळ ठेवायला हवा, मंदार म्हणाला. गौरी हलकच हसली. मला सगळ्यांसाठी काहीतरी करायला आवडतं. त्यातच माझं मन समाधान आहे, ती म्हणाली. मंदार तिच्या जवळ गेला. तिला हलकाच मिठी मारली. तू खूप गोड आहेस, गौरी. सगळ्यांची काळजी घेतेस, पण स्वतःसाठी नाही, मंदार म्हणाला. तुम्ही माझ्या सोबत आहे ना, मग मला अजून काय हवंय? गौरी हळूच म्हणाली. दोघं काही क्षण शांत बसले. फुलांच्या सुगंधासोबतच त्या क्षणात एक गोड शांतता विराजमान झाली होती. गौरी, गार हवा आहे, आपल्याला आज जावं, मंदार म्हणाला. गौरीच्या डोळ्यात मंदारचं घर आहे. शब्द न बोलता ती त्याच्या समजते खरं आहे. वादळ आली तरी हात घट्ट धरणार. एकमेकांचा विश्वास ठेवून जगतात. ती बोलकी आहे मनाने. तो शांत आहे स्वभावाचा. दोघं मिळून रंग भरतात जीवनाच्या कन्वेसाचा. कधी चिडवतात तर कधी क्षणातच हसतात. एकमेकांशिवाय अपूर्ण वाटतात. मंदारचा आधार, गौरीचं प्रेम, दोघांचं नातं जसं आकाशात मेम. त्यांच्या जगात ना दिखावा ना गर्व, फक्त एकच साधं सुंदर प्रेम, खरं आणि निस्वार्थ. गौरी आणि मंदार रूम मध्ये जातात. बाहेर किती छान वातावरण होतं. गार वारा सुटला होता. थंडगार झुळकांनी अंगावर स्पर्श करत होता. त्यात चांदणं पडलं होतं. ते बघत बसावे वाटत होते. गौरी मंदारकडे पाहत हसत म्हणते. मंदारही हसत म्हणाला. हो, पण आता आजारी नाही पडायला बरं का. दिवाळीत मजा करायची आहे. गौरी, तुला काय हवंय का? गौरी थोडी खोडकरपणे म्हणाली. तुम्ही खरंच देणार आहे का? मंदारने तिच्या डोळ्याकडे पाहत प्रेमाने उत्तर दिलं. तू बोलून तर बघ, तुझ्यासाठी काहीही देईल. गौरी थोडी गंभीर झाली आणि म्हणाली. इथं जवळ काही आश्रम असेल तर आपण तिथे फराळ द्यायचा का? शक्य असेल तर त्या मुलांना कपडेही देऊ. मंदार काही क्षण तिच्याकडे शांतपणे बघत राहिला. मनात विचार आला. कशी आहे गौरी? स्वतःसाठी काही मागत नाही. नेहमी दुसऱ्यांचाच विचार करते. त्याने तिचा हात हळूच धरला, जवळ ओढलं आणि म्हणाला, माझी गौरी, तुझं मन खरंच सोन्यासारखं आहे. क्षणभरात गार वाऱ्याचं मंद झुडूप दोघं एकमेकांच्या मिठीत गुंतले. थोड्या वेळाने शांततेत एकमेकांच्या जवळ झोपून गेले. सकाळी नेहमीप्रमाणे आजी आजोबा गार्डन मध्ये बसले होते. गौरी फराळ करायचं म्हणते आहे. तिला किती आवड आहे ना. आपल्याकडून जितकी मदत होईल तितकी आपण तिला करायची. बाकी तर विनायकर बायकांना ऑर्डर देणार आहे. आजी म्हणाल्या. गौरी, खरंच खूप छान आहे. आपल्या घरात किती आनंद असतो. 1-2 महिन्यांनी साहिलचं लग्न होऊन जाईल. काजल आली की अजून चांगलं होईल, आजोबा म्हणाले. तेवढ्यात गौरी आवरून त्यांच्या जवळ आली. काय गप्पा चालू आहेत? आजी, आज फराळाचं सामान आणून घ्यायचा का? आपण त्या बायकांना पण सामान आणून देऊ. त्या फक्त बनवून देतील. तुम्हाला काय वाटतं? गौरी म्हणाली. मी विनायक सोबत बोलतो. एक दुकान आहे. तो घरी आणून देतो. त्याला लिस्ट पाठवावी लागेल. आजोबा म्हणाले. चालेल, गौरी म्हणाली. तितक्यात रॉकी आला. हॅलो, गुड मॉर्निंग आजी आजोबा. रॉकी म्हणाला. गुड मॉर्निंग. आजी आणि आजोबा एकत्र म्हणाले. तू सकाळी इथं आला, काही काम होतं का? आजोबा म्हणाले. गौरी फराळ करणार होती म्हणून मला वाटलं त्यांना माझी मदत लागेल. मंदार सोबत नंतर ऑफिसला जाईन, रॉकी म्हणाला. आजोबांना ते काही आवडलं नाही. रॉकी असा सकाळीच आला हे त्यांना संशयास्पद वाटलं.
त्यांनी काही बोलले नव्हते, कारण शांताला थोडं वाईट वाटेल. आजोबा म्हणाले, "आपण आता जाऊया. नाश्त्यासाठी आले असतील." आजी म्हणाली आजी म्हणाल्या आणि ते दोघं आत गेले. गौरी मंदारजवळ गेली. ते रॉकीला आवडलं नाही. आजोबा रागीकडे पाहत होते. रॉकी नेमकं कुठे बघतो आहे ते लक्षपूर्वक पाहत होते. तो मंदारकडे बघतो आहे, हे गौरीकडे बघत असेल तर ते अजिबात चांगलं नाही, असे आजोबा मनात विचार करत होते. सगळे नाश्ता करतात आणि नंतर आपल्या आपल्या कामासाठी निघून जातात. आजोबांनी गौरीला आज घरीच थांबवले होते. मंदारलाही ते पटले, म्हणून त्यांना गौरीला राहू दिले. पण रॉकीला मात्र राग आला होता. तिच्यासाठीच तर तो ऑफिसमध्ये जातो. आता ती घरीच आहे तर तिथे जाऊन काय करणार? तो मनातच विचार करत होता. रॉकीला शेवटी मंदार सोबत ऑफिसला जावं लागले. साहिल, मला तुला काहीतरी बोलायचं आहे. ऑफिस संपल्यावर भेट, आजोबा म्हणाले. आता आजोबांना काय झालं? ऑफिसमधून आल्यावरच समजेल. साहिल मनात विचार करत होता. विनायक सामान आणून द्यायचा ना, आपल्याला घरातली फराळ होईल. त्या बायकांना पण देऊन टाकू. दिवाळीला फार दिवस नाही उरले. आपलीच मोठी ऑर्डर आहे, त्यांना अजून ऑर्डर असतील. आजोबा म्हणाले, बाबा, तुम्ही यादी बनवून घ्या आणि त्या दुकानातून मागवून घ्या. बाकी आपण नंतर बघू, विनायक म्हणाले. विनायक आणि कैलास साहिल सोबत ऑफिसला निघून गेले. गौरी, वही आणि पेन घेऊन ये, आजोबा म्हणाले. सिद्धी, तू आज ऑफिसला गेली नाहीस का? आजीने विचारले. वहिनीला मदत लागेल म्हणून नाही गेले, रिद्धी म्हणाली. गौरी वही आणि पेन घेऊन आली. आजोबांनी तिला सांगितले. गौरीने नीट लिहून घेत होती. रिद्धी तिच्या जवळ बसली होती. गौरी, लिहिलंस ना? मी आता दुकानात कॉल करून सगळं सांगतो. संध्याकाळपर्यंत सामान आणून देईल, आजोबा म्हणाले. त्यांनी दुकानात फोन करून यादी सांगून दिली. गौरी चकलीच्या तयारीला लागली. रिद्धी तिचं सगळं काम लक्षपूर्वक बघत होती आणि सतत विचारत होती, कसं घेतात, किती प्रमाण घालायचं. गौरी तिला प्रेमाने समजावून सांगत होती. सरिता आणि इंदू तिथं आल्या. गौरी किती प्रेमाने समजवत आहे हे पाहून त्या हसल्या. तिला सगळं येतं, सरिता म्हणाल्या. गौरीचं काम झालं. ते तिघी गप्पा मारत बसल्या. दरम्यान साहिल ऑफिसमध्ये बसला होता. आजोबांनी काय बोलायचं असेल, हा विचार सतत त्याच्या मनात फिरत होता. आता विचार करता करता डोकं दुखायला लागलं. काजलला कॉल करू का? तो म्हणाला. त्याने मोबाईल घेतला आणि काजलला कॉल केला. काजल फ्रीच होती. ती पण साहिलला कॉल करणार होती. तिला पण साहिलची आठवण येत होती. तिने लगेच कॉल उचलला. हॅलो, काजल म्हणाली. हॅलो काजल, काम नाहीये होतं का? साहिल म्हणाला. आता फाईल चेक करत होती. थोडा वेळ फ्री आहे, बोला. काही बोलायचं आहे का? तुमचा आवाज थोडा वेगळा येतोय. काही विचार करत होता का? काजलने विचारले. तुला कसं समजलं मी विचारात आहे? साहिल म्हणाला. आपले मन एक झाले आहे ना. तुम्हाला काही त्रास होत असेल तर मला समजणारच. काजल हसत म्हणाली. तू मला किती ओळखतेस? आजोबा संध्याकाळी बोलणार आहेत. काय बोलणार आहे माहिती नाही. त्यात तो रॉकी डोक्यात गेला आहे. सारखा घरी येतो. आज तर सकाळीच आला होता. त्याला त्याच्या घरी काहीच काम नाही. सारखं आपल्या घरी येतो. शांता आजीसाठी सगळे गप्प असतात. आजीला वाईट वाटायला नको, साहिल म्हणाला. तो दलिंदर मला तर आवडतच नाही. तो गौरीकडे बघत असतो. गौरी साधी आहे, पण मंदार सरांना समजत नाही का? काजल रागात म्हणाली. तो वहिनीकडे बघतो आणि स्वतःलाच काही कळत नाही का? तिचे लग्न झाले आहे. त्याला डोकं आहे की नाही काय माहिती. काय माहिती नाही, साहिल चिडून म्हणाला. त्याला जर डोकं त्याला थोडं तरी समजलं असतं तर तो असा वागला असता का? काजल म्हणाली. दोघं थोडा वेळ बोलले. मग कॉल कट केला. नंतर दोघंही पुन्हा कामात गुंतले. मंदार पण काम करत होता. त्याला काम लवकर पूर्ण करून घरी जायचे होते. तो पण त्याचे काम करायला लागला होता. रॉकी पण थोडा वेळ थांबून त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला होता. पुढील भागात आता आजोबा काय करतील? साहिल काय प्लॅन करेल का? त्याला रॉकी काही करेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. मन माझे तुझे झाले, भाग 2, सीझन 2, भाग 25. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.